हॅलो फ्रेंड्स, प्रत्येक महिलेला महाराष्ट्र राज्य महिला आयोग किंवा नाही का प्रत्येक राज्यामध्ये एक महिला आयोग असतो आणि त्या महिला आयोगाबद्दल माहिती असणं गरजेचं असतं. कारण की त्या महिला आयोगाचं कामच असतं की महिलांच्या संबंधित जेवढ्या काही समस्या आहेत त्यांचं निराकरण करणं, त्यांच्यावर लक्ष देणं आणि महिलांच्या जी संरक्षणाची जबाबदारी असती तर ती राज्य महिला आयोगाची असते. तर आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे आणि 1 मिनिटात त्याची थोडक्यात माहिती घेऊ आपण. याची स्थापना जी आहे ना ती 25 जानेवारी 1993 मध्ये झाली होती. याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 6 इतर सदस्य असतात. आत्ताचा जर विचार केला तर रुपालीताई चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आपल्या महाराष्ट्राच्या आणि इतर 6 सदस्य त्याच्यामध्ये असतात. तर हे 6 सदस्य या अध्यक्षांना माहिती सांगत असतात किंवा आपण जर त्यांची वेबसाईट असते त्याच्यावरती कुठल्याही आपल्याला शंका असेल किंवा कुठलाही त्रास असेल तो जर आपण तिथे सांगितला तर त्याचं निराकरण हे राज्य महिला आयोग करत असतं. महिलांशी संबंधित कुठलीही घटना घडली तर त्याच्यावरती ॲक्शन घेणं हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं काम असतं. आता याच्यामध्ये काय होतं की राज्यात ज्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे हे प्रथम काम आहे. तर संविधानामध्ये सुद्धा राज्य महिला आयोग याच्यावरती म्हणजे अनुच्छेद 38, 39, 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे याच्यामध्ये आहेत. परत निवडणुका घेण्याचं जे काम आहे ना ते सुद्धा या आयोगाचंच असतं. राज्य महिला आयोग यांच्याकडे निवडणूक घेण्याचं कामसुद्धा असतं. आता तुम्ही म्हणता निवडणूक तर निवडणूक आयोग घेत असतं. तर केंद्रातल्या ज्या निवडणुका म्हणजे निवडणूक आयोग कुठल्या निवडणुका घेतात, राज्य विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती यांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेतं. तर राज्य महिला आयोग ज्या पंचायत राज्य निवडणुका असतात ना तर त्या राज्य महिला आयोगाकडनं घेतल्या जातात. आता ही झाली संविधानिक माहिती. परंतु राज्य महिला आयोग प्रत्येक स्त्रियांना माहिती पाहिजे, त्यांचा हेल्पलाईन टोल फ्री नंबरसुद्धा असतो तो सुद्धा आपल्याकडं पाहिजे, जेणेकरून आपलं म्हणजे महिलांना काहीही काम म्हणजे प्रॉब्लेम असेल तर तो त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी सांगायचा, त्याच्यावरती नक्कीच निराकरण होत असतं. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगसुद्धा खूप चांगलं काम करत आहे. आत्ता जर वातावरण बघितलं ना तर हे वातावरण महिलांसाठी एवढं सेफ नाही आहे खरंच जर बघितलं तर. त्यामुळे महिलांना भरपूर अशा गोष्टी, हेल्पलाईन नंबर, त्यानंतर काही पोलिसांचे जे हेल्पलाईन नंबर्स असतात, बाकीच्या गोष्टी असतात त्या महिलांना माहीत असणं फार गरजेचं आहे. तरच आहे ना म्हणजे सुशिक्षित ती महिला झाली असं म्हणता येईल. कारण की महिला आयोग झालं किंवा बाकीच्या ज्या आयोग झालं ते त्यांचं काम जबाबदारीच आहे ना महिलांची जी सुरक्षा आहे ते पहिलं त्यांची प्रायोरिटी असते. त्यामुळे अशा गोष्टी महिलांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. चूल आणि मूल ह्याचा जमाना आता गेलेला आहे. महिला भरपूर शिकलेल्या आहेत तरीसुद्धा त्या जे काय म्हणतात ना एक सेफ किंवा त्यांना एक असं आपलंसं असं इथं वाटत नाही. त्यामुळे आजकाल बेरोजगारी वगैरे ह्या अनेक समस्या असल्यामुळे आहे ना ह्याचा सगळा फटका जो आहे ना तो महिलांनाच बसला जातो. खरा जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांना मागं खेचण्याचं काम हे होत असतं. आणि महिला आयोग जर तुम्ही म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर ती तुम्ही महिला आयोगाच्या वेबसाईटवर त्यांचं संकेतस्थळ आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा त्यांचे ऑफिसेस असतात तिथंसुद्धा तुम्ही तुमची तरतूद घेऊन जाऊ शकता. त्याच्यावर नक्कीच आहे ना तुमच्या समस्येचं निराकरण होत असतं. आणि तुम्हाला जर पोलीस वगैरे सहकार्य करत नसतील तर त्याच्याबद्दलसुद्धा कंप्लेंट ही राज्य महिला आयोगामध्ये करण्यात येते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य महिला आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे महिलांना राज्य महिला आयोग काय असतं हे माहिती असणं फार गरजेचं आहे. अशा अनेक ठिकाणच्या महिला अशा असतात की त्यांना माहीत नसतं की आपल्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.